मॉर्निंग गाईज. सकाळी सकाळी 7:30 वाजता झोप पूर्ण नाही झाली आणि दाढ दुखायला लागली. आटपाय लागेल. 8च्या आधी पोचायचं आहे. आवरे कुठं सकाळ सकाळचे 8. काल झोप पूर्ण झाली नाही. तर डिरेक्टली जायचं आहे पेनला. बाईक राईड आहे. 80 किलोमीटरचा प्रवास आहे. बघ रस्त्यात काय 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 नवीन अनुभवायला मिळतं ते भेटू. तशी भूक तर खूप लागलेली आहे. सकाळी जाम भूक लागते. काय खाल्लेलं आता मध्ये आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये थांबून कुठेतरी मस्तपैकी एक नाश्ता करूया आणि डायरेक्टली आपण पेनसाठीच निघूया. मस्त असा सनराईज आहे आपल्या बाजूला. आता आपण कर्नाळा किल्ला म्हणजे कर्नाळा बर्ड सेंच्युरी त्या इकडून आपण बाजूने निघतो आहे आणि आपल्या पेनच्या वाटेवर आपण पुढे निघत आहोत. रस्त्यात हे हॉटेल दिसलं. कुठले ओके, रॉयल कर्नाळा. पण आम्ही तसंच निघून गेलो मी तिकडून, कारण तिकडे नाश्ता अवेलेबल नव्हता. त्यामुळे आता पुढे बघूया काय मिळतंय का. कर्नाळा क्रॉस केलाय. पेन काहीतरी अर्ध्या तासावरच आहे. सध्या या हॉटेलवर थोडंफार नाश्ता करेल. मिळतं का ते तरी बघूया. फेसची तर वाट लागली आहे. हो भाई, नाश्ता है क्या? नाश्ता है अंदर या बाहर बैठो? बाहर बैठो. हॉटेल शी होम्स आहे. थोडा इकडे रेस्ट करतोय मी, कारण नॉनस्टॉप आलं. पाठीचे थोडे लागलेतच. आलोय जरा नाश्ता करायला. ऑर्डर केली आहे आलू पराठा. माझा फेवरेट आहे. काय नाही, शुल्लक रक्कम आहे. पोट तरी भरेल. फक्त अर्धा तासाचा रस्ता आहे. आता रस्ते खूपच चांगले केलेले आहेत, कारण पेन पनवेलचे रस्ते म्हणजे आधी टास्क असायचे की पार होईल की नाही, कारण एवढी ट्रॅफिक असायची, रस्ते खराब असायचे. आता खूप चांगले रस्ते केले. तिकडे गेल्यावरच आता बघू पुढे काय होतंय. माझा नवरदेव, तो माझा शाळेतला मित्र आहे राकेश. तो पोचला की नाही काय माहिती.
वो भी आज अरे भाई तुम लोगों का ऑर्डर लोगे? अखेरकार माझा पराठा आलेला आहे. दही बरोबर खातो मी, मला आवडतं. कुठलाही टाइम वेस्ट न करता बघा मला खाऊ द्या. GPS signal lost. गरम आलू पराठा आहे. या दही बरोबर खातोय. डोळे सोडलेले झोप पूर्ण नाही झाली कारण झोप आलीच नाही. काय नाही सकाळी लवकर उठलो. बघूया आपलं काय. तर मला फक्त खाऊ द्या. कपरा चक्कासपणे नाश्ता झाला सकाळचा. लागलाच आहे. तुम्ही फक्त बघत राहा. पॅकअप करूया. किती झालं आहे वजन जाम. रस्ता माहीत नाही. जाऊया. कुठे जायचं आहे काय माहीत नाही. निघतोय परत आपापल्या मार्गाला पेणला. तर राकेशचं आणि तिचं लग्न इकडेच आहे तर जाऊया तिकडेच. ओहो मध्येच आम्ही वाटेत सुंदर अशी नदी आहे ना तिच्यावरचा पूल काय दिसतो. मस्त निसर्ग आहे. थोड्याच वेळात आपण स्पॉटवर पोहोचणारच आहोत. कदाचित राईटला गेला परत आपल्याला मागे युटर्न मारावं लागेल. हा बघा हाच तर आहे. इकडून एंट्री आहे ती. चला तर मग आतमध्ये जाऊन बघूया की काय काय डेकोरेशन ते केलंय. ओ रस्ता खराब आहे. शूटिंग बंद. चला तर आता पोचलो तो आहे. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता डेकोरेशन. हा बघा डेकोरेशनचं काय जबरदस्त आहे. काय मस्त लाईट आहे आतमध्ये. व्हाईट वरती असल्या कारणामुळे आम्हाला फोटोग्राफीलाही खूप चांगलं पडतं. तरी बनतं आहे. मुहूर्त आहे काहीतरी 12:30च्या आसपास आहे वाटतं. तर तरी काम चालू आहे. मस्त डिझाईन आहे वरती. समोर चांगला स्पेस पण आहे इथे मस्त. आणि राईट साईडला मुलीचं घर आहे खाली. आणि बस आता इथून परत मागे जायचं. राकेशचा कॉल आला म्हणे मंदिराच्या इकडे ये. आला तर समोर आलाच तुझी एंट्री झाली. पण माझ्याकडे दुर्लक्ष झालं त्याचं आणि तो निघूनही गेला.
तसंच बघायला गेलं तर विधी फक्त मंदिराजवळ होत्या, तर आपल्याला पटापट बॅक पॅकिंग म्हणजे आपल्याला कॅमेरा सेटअप करायचा होता. आणि हा फास्टेस्ट फॉरवर्ड व्हिडिओ फक्त कॅमेरा सेटअपसाठी. T850 जिंदाबाद. ह्याच विधीला मी तर कधी कधी झोपून शॉट मारतो, कारण ॲक्च्युली तो शॉट आता खालून पाहिजे असतो. पण यावेळी स्टेज इकडे असतं कारणाने त्यावेळी झोपायची गरज नाही पडली. तसाच शॉट मला मिळून गेला. लग्नानंतर वरात सुरू झाली आणि ती अशा प्रकारे पूर्ण गावातून निघाली, पण जास्त वेळ नव्हती, हार्डली घरापासून ते मंदिरापर्यंत. त्यामुळे ती वरात कवर केली, जास्त कवर नाही केली, थोडक्यातच कवर केली. आता पुढे तर अशा प्रकारे संपलेलं आहे विदाई आणि लग्न झालं आहे. कपल्स राहिले, बघू टाईमच मिळाला नाही इकडे. तुमचं नाव काय? हां मनीष. आपल्याबरोबर एक फोटोग्राफर आहेत पेनमधले, हां प्रणीश हजारे. आज त्यांनी आमची साथ दिली आहे. मिळून फोटोग्राफरांनी मिसळूनच काम करायला हवं प्रत्येक ऑर्डरला. लग्नातले काही ट्रेडिशनल आणि काही कॅन्डिड शॉट्स ते तुमच्यासमोर दाखवत आहे. आता आली लग्नातली शेवटची आणि इमोशनल अशी वेळ, म्हणजेच मुलीची बिदाई. सरळ दिसून येतं की भावाचं बहिणीवरचं किंवा बहिणीचं भावावर प्रेम हे दिसून येतं. बिदाईबरोबर आता माझंही काम संपलेलं आहे आणि तसंच परतीच्या मार्गावर म्हणजेच ठाण्याला निघायला रेडी आहे. खाली पाणी मस्त आहे, तोंड धुवू शकतो मी इकडे. पाणी पाणी पाणी. थोड्याच अंतरावर गावाच्या बाहेर आलो आणि समोर पाणथळ अशी जागा होती. दमलेलो होतो, घाम आलेला होता, तर थोडंफार फ्रेश व्हावंसं वाटलं आणि तोंड धुवून मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघालो. थंड वाटलं. झालं तुझं लग्न झालं शूट झालं. ओके टाईमचं थोडं कमी आणि बाजूला निसर्ग बघा फक्त. वाव रिसॉर्ट पण आहे या साईडला. थोडं ऊन असल्यामुळे दिसणार नाही. जबरदस्त निसर्ग म्हणजे काय, आंघोळ करावंसं वाटतंय, पण बॅगेमध्ये कॅमेरा असल्या कारणामुळे
कॅमेऱ्याला एकटं सोडून नाही जाऊ शकत मी, त्यामुळे आपण ते विसरून आता थेट ठाणे गाठूया. फक्त ट्रॅफिक नको असायला पाहिजे बस. जसं गावातून कच्च्या रस्त्यावरून पक्क्या रस्त्यावर आलो, म्हणजे हायवेला आलो, तर या गरमीत खूप तहान लागलेली, तर एक पाण्याची थंड अशी बाटली घेणे गरजेचं होतं. तिथून थंड पाणी पिल्यानंतर मी माझ्या परतीच्या प्रवासाला परत एकदा निघालो. बरेच जाताना एक सुंदर एक असा एक ब्रिज आहे. पाणी खूप आहे, खोल पण आहे. ॲक्च्युली आता झालं सगळं, तर चाललेलो घरी. तसंच अपडेट बघितली माझा मित्र विनायक डोंबिवलीचा, तो बोलला की तांडेल स्नॅक्सला जाऊन मिसळपाव खा, जबरदस्त फेमस आहे. तसंही भूक लागलेली. आज लग्नात जेवलो नाही मी, कारण टाईमच नाही मिळाला. तसं आता तिकडे जाऊन मिसळ तोंडाला पाणी सुटली आहे, आपण तिकडेच जाऊन ती खाऊया. रस्ता बघूया कसा चांगला आहे की वाईट आहे. हुश, आत्ताच समोरच आपल्या आप्पा तांडेल हे स्नॅक्स कॉर्नर आहे. शेवटी पोचलोच मी. बसलो तर आहे इथेच, तर बघू. तर इकडच्या डिशचे म्हणजे मिसळ किंवा बाकी काही असे रेट्स आहेत. आणि मी आप्पा तांडेल इथे पोचलो, विनायक मी पोचलो इथे. आता मी टेस्टी मिसळ खाईल. पण बॅडलं कसं आहे की मी आल्या लाईट गेली. येतील लाईट काय येऊन जाऊन असतं, भूक महत्त्वाची असते. आणि ही आली आपली स्पेशल मिसळ. उतर खराब दमलो आहे, पण आता सध्या तरी सुखाने खाऊया. आता 2 पाव. मिसळ फोटोत जरी साधी सुधी दिसत असेल, पण टेस्टला एक नंबर पाव होती. खाल्ला नाही, गरम ॲक्च्युली एवढी गरमी पण खूप आहे, तर थंड हो जाय. तर आता हे खाणार आहे मी, पण ते दाखवणार नाही तुम्हाला. त्यासाठी बाय बाय. तर कुठला कर्नाळाचा रस्ता न पकडता मी चेन्नईचा रस्ता पकडला. हो माहिती कुठलं आहे पडलं ते संध्याकाळी कुठून गेलं. माझ्या मागे रस्त्याचे रूट आहे की कुठे जातो. तर एवढी झोप येते, काल पण रात्री झोप पूर्ण नाही झाली. तर थोडा वेळ थांबतो इकडे, मग जातो पुढे. आता काय 1-1.5 तासाचा रस्ता आहे फक्त, लवकरात लवकर जावं लागेल. खूप झोप येते. सकाळचा उगवता सूर्य आणि संध्याकाळचा मावळता सूर्य एका दिवसात, म्हणजे पेन एका दिवसात झालेला आपला. दोन्ही सूर्य मी बघितले, पण सर्वात म्हणून ना संध्याकाळचा जो सूर्य आहे ना, त्याची बघण्याची वेगळीच मजा. अशा या
सुंदर सनसेट बरोबर आपली जर्नी इकडे संपत आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग गाईज, आणि प्लीज अशा व्हिडिओ बघत राहा माझ्या. थँक्यू.